नमस्कार मित्रांनो, तुमच्या ई सारथीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, मी तुमच्या स्वप्नील सर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे केमिस्ट्रीचा क्लास। कशाचा क्लास? केमिस्ट्रीचा क्लास। तर तुम्हाला माहितीच आहे ई सारथी तुमच्यासाठी काय घेऊन आली आहे रे? तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नेक्स्ट जेन स्कॉलरशिप टेस्ट, बरोबर आहे। आणि मला असं वाटते की ते आता तुम्ही प्रिपरेशन करतच असणार, बरोबर आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपला जो कंटेंट आहे ना, व्हिडिओ कंटेंट आहे तो आपल्या ई सारथी ऑनलाईन या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे। तर तो पूर्ण व्हिडिओचा कंटेंट बघून घ्या, फ्री ऑफ कॉस्ट आहे, रजिस्ट्रेशन करा, काही पैसे लागणार नाही। तर मी आशा करतो की तुम्हाला काय म्हणते व्हिडिओज तुम्हाला समजत असतील। जर तुम्हाला काही डाऊट असेल तर आपला हेल्पलाईन नंबर आहे ते मी तुम्हाला समोर सांगतोच। चला तर मग आजचा टॉपिक आपण डिस्कस करूया। आजचा टॉपिक राहणार आहे, काय राहणार आहे रे? व्हॉट इज ॲटम। व्हॉट इज ॲटम। तर मित्रांनो, व्हॉट इज ॲटम, बरोबर आहे ना? म्हणजे हा ॲटम जो आहे मित्रांनो, ॲटम हा ॲटम तुम्ही बघू शकता की जो केमिस्ट्री आहे, जो रसायनशास्त्र आहे, याचा पाया आहे। हा पाया, बेस म्हणतो ना आपण, पाया, बरोबर आहे। जर ॲटमच नसणार तर काय होईल? जर ॲटमच नसणार मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता की आपण काय म्हणू शकतो की जर ॲटमच नसेल, ॲटमच नसणार तर मॅटर नाही राहणार, सॉलिड नाही राहणार, लिक्विड नाही राहणार, हा ना, गॅस नाही राहणार। म्हणजे या जगामध्ये जर ऑक्सिजन आहे, या जगामध्ये जर वॉटर आहे, या जगामध्ये जर बर्फ आहे, या जगामध्ये जर चॉकलेट आहे ना, या जगामध्ये जर पेढा आहे किंवा लाडू आहे, गुलाबजामुन आहे, हा सर्व कशामुळे आहे? ॲटममुळे। कारण प्रत्येकामध्ये काय आहे रे? ॲटम आहे। समजली काय गोष्ट? म्हणजे तुमच्या पसंतीची गोष्ट, तुम्ही सुद्धा या जगामध्ये या, कारण तुमच्यामध्ये पण काय आहे? ॲटम आहे। तुम्ही कशाने बनलेल्या? ॲटमने बनलेला आहे। म्हणजे विचार करा मित्रांनो, हा ॲटम किती महत्त्वाचा टॉपिक आहे, बरोबर आहे। तर मला असं वाटते की तुम्हाला समजलं असेल याचा इम्पॉर्टन्स काय आहे। आता आपण याच्या पुढे वळूया। बघा काय म्हणते शब्द, एव्हरीथिंग इन द युनिवर्स दॅट हॅज मास इज मेड ऑफ ॲटम्स। समजलं का? या ब्रह्मांडामध्ये ज्याचं मास आहे, वस्तुमान आहे, हा ना, वजन आहे, ज्याचं वजन आहे, सपोज हा रिमोट आहे, याचं काहीतरी वजन आहे, हा ना, 50 ग्रॅम 100 ग्रॅम जो पण असणार, याचं काहीतरी वजन आहे। जर याचं वजन असेल तर आपण समजायचे की याच्या आतमध्ये काय आहेत? ॲटम्स आहेत। समजली काय गोष्ट? समजलं ना? हां, चला घ्या समोर। आता बघा ही मॅडम काय म्हणून राहिली, वेअर इज ॲटम अँड वेअर नॉट। मॅडम म्हणते ॲटम कुठे आहेत आणि कुठं नाही। समजलं का? मॅडम विचारून काय राहिली? ॲटम कुठे आहेत आणि कुठं नाही। चला आपण याचे उत्तर शोधूया। बघा इकडे हे खूप सारे व्हिडिओज प्ले होऊन राहिले बघा। तर हा ज्यूस बघा, ज्यूस किंवा लिक्विड म्हणतो आपण त्याला, हा ना, द्रव्य। त्याच्यानंतर स्मोक बघा, हा ना, धूर म्हणतो आपण, अगरबत्तीचा वगैरे कोणता पण पकडा। त्याच्यानंतर पेन पकडा, पेन सॉलिड, बरोबर आहे। त्याच्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत। त्याच्यानंतर केक, तुमच्या बड्डेचा केक। त्याच्यानंतर DNA स्ट्रँड, DNA स्ट्रँड राहते ना, DNA, बरोबर आहे। त्याच्यानंतर हा बिलकुल बॉडी का म्हणतो बॉडी बिल्डर, कोणता पण, कोणी पण पकडा, एखादा मी पण, ठीक आहे। तर प्रत्येकजण पकडा, म्हणजे कोणी पण राव, मेल फिमेल काही पण आहे जगामधला, सजीव निर्जीव, प्रत्येकामध्ये काय आहे? प्रत्येकामध्ये ॲटम आहे। समजलं का? त्याच्यानंतर रोज पकडा, गुलाब, म्हणजे कोणता पण प्लांट, काही पण असो, कोणता पण प्लांट असो, त्याच्यामध्ये पण काय आहे? तो कशाने बनला आहे? ॲटमने बनलेला आहे। त्याच्यानंतर बघा हे नमकीन, हा ना, नमक करून राहिला, स्प्रिंकल असा नमक करून राहिला ना, हा पण कशाने बनलेला आहे? ॲटम्सनेच बनलेला आहे, बरोबर आहे। आता आपण ओळखायचं कसं की सर कोणती गोष्ट ॲटमने बनली आहे? तर आपल्याला काय बघणे आहे फक्त की त्याचा काहीतरी मास आहे, वस्तुमान आहे, आणि त्याचा काहीतरी आकारमान आहे, म्हणजे व्हॉल्यूम आहे। जसा उदाहरण हाच घेऊ, रिमोट, बरोबर आहे। याचा बघा काहीतरी वजन आहे, हा ना, म्हणजे मास आहे। आणि दुसरी गोष्ट, याचा काहीतरी स्पेसमध्ये हा काहीतरी जागा व्याप्त करून राहिला, इतकी जागा व्याप्त करून राहिला ना रे, बरोबर आहे। म्हणजे काय म्हणू शकतो की हा याच्या आतमध्ये काय आहेत? ॲटम्स आहेत। म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आतमध्ये ॲटम्स आहेत, आपण कसं जाणू शकतो? जर त्याचा मास आहे, बरोबर आहे, त्याचा काहीतरी वस्तुमान आहे आणि तो काहीतरी जागा व्याप्त करून राहिला, तेव्हाच आपण म्हणू शकतो की त्याच्या आतमध्ये काय आहेत? ॲटम्स आहेत। ओके, चला तर आता बघा, ठीक आहे, ॲटम कुठं आहे ते आपल्याला समजलं, पण सर ॲटम कुठं नाही आहे? सर ॲटम कुठं नाही आहे हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे ना मित्रांनो। तर बघा काय दिसून राहिलं याच्यामध्ये, बघा ओके, याच्यामध्ये बघा काय आहे रे? याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ह्याच्या खूप सारे दिसून राहिले व्हिडिओज, बघा याच्यामध्ये खूप सारे व्हिडिओ दिसून राहिले ना। याच्यामध्ये बघा हे लहरी आहेत, लहरी, वेव्ज म्हणतो आपण, वेव्ज म्हणतो, हा ना, वेव्ज राहते, बरोबर आहे। त्याच्यानंतर हीट, गरम थंड लागणे। त्याच्यानंतर म्हणतो मॅग्नेट अट्रॅक्शन, बघा असे जर आपण मॅग्नेट जवळ नेला, नॉर्थ पोल साऊथ पोल, तर त्याच्यामध्ये बघा काहीतरी असं अट्रॅक्शन वाटते, असं बिलकुल असं म्हणजे खिचल्यासारखं वाटते, असं काहीतरी, बरोबर आहे। त्याच्यानंतर अजून लाईट बघा, जो प्रकाश वगैरे येतो, सूर्याचा लाईट वगैरे, ठीक आहे। त्याच्यानंतर ध्वनीच्या लहरी, त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी, त्याच्यानंतर बघा हा घेऊ आपण, सावली घेऊ, सावली, शॅडो। आणि त्याच्यानंतर बघा विचार करून राहिला, विचार। तुम्ही पण विचार करून राहिले ना की सर इतर रिकामी जागा का बरं आहे? तुमच्या मनात पण विचार आला ना,
तर त्याच्यासाठीच ठेवली आहे ती जागा की तुमच्या मनात काय आलं पाहिजे, विचार आला पाहिजे. तर ह्याच्या सर्व गोष्टी आहेत, भावना, विचार, गरम थंड लागणे, स्मेल, हा ना, गंध वगैरे घेतो आपण. त्याच्यानंतर ह्या बाकीच्या जे इलेक्ट्रिसिटी वगैरे आहेत, हा ना, ह्या गोष्टी ज्या आहेत ना, हे मॅटर ॲटम नाही आहेत. हे काय ॲटम नाही आहेत. समजली का गोष्ट? मला सर ॲटम का बरं नाही आहेत? तर बघा मित्रांनो, हे जे वेव्ह आहेत ना, हे वेव्ह काय माहीत आहे का, जसं मी इथनं बोलून राहिलो आणि त्याला पोहोचून राहिलो समोरच्याला आवाज, कोणती पण वेव्ह पकडा, तर हा काय होऊन राहिला, पार्टिकल्सच्या व्हायब्रेशनमुळे. ह्या एअरमध्ये काय खूप सारे पार्टिकल्स आहेत, हा ना, त्या पार्टिकल्सच्या व्हायब्रेशन झाल्यामुळे ती जे लहर आहे ती इकडून तिकडे चालली. म्हणजे पार्टिकल्समध्ये ॲटम्स आहेत, मी मान्य करतो, ह्या हवेमध्ये जे पार्टिकल्स त्याच्यामध्ये ॲटम्स आहेत. बट मी जे बोलून राहिलो, ती जे लहर तयार होऊन राहिली, ते लहर तयार होता ना, तर ती काय आहे, ती लहर आहे, वेव्ज आहे, तिच्यामध्ये ॲटम्स नाहीत. ते ॲटम्स आपण काय म्हणू शकतो, जे पार्टिकल आहेत त्याच्यामध्ये ॲटम्स आहेत, ते पार्टिकल काय होऊन राहिले, व्हायब्रेट होऊन राहिले. बरोबर आहे ना, ते काय होऊन राहिले, व्हायब्रेट होऊन राहिले, हा ना. आणि काय होऊन राहिली, ते वेव्ह अशा प्रकारची क्रिएट होऊन राहिली. म्हणजे वेव्ह काय एक प्रकारची रचना आहे. समजलं का? रचना एक प्रकारचा स्ट्रक्चर आहे, असा स्ट्रक्चर म्हणतो ना आपण, असा. तिचा काही मास नाही आणि तिने काही जागा व्याप्त केलेली नाही. त्याच्यानंतर गरम थंड लागणे. गरम थंड लागणे हे ते भावना आहे ना आपल्याला. जर मला सांगा, तुमच्या शरीरामध्ये जर तुमच्या मेंदूला समजलंच नाही की मला गरम किंवा थंड वाटून राहिला, बरोबर आहे का नाही, तर तुम्ही म्हणाल का नाही. अजून दुसऱ्या पद्धतीने सांगतो, हे जे लाईट आहे, सनलाईट आहे, त्याच्यानंतर काय म्हणतो, गरम थंड लागणे, हीट आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी आहे. सर मला इलेक्ट्रिसिटीमध्ये इलेक्ट्रॉन राहते, बरोबर आहे का नाही, पण तरी सांगतो मी. त्याच्यानंतर बाकीचे काय म्हणतो, ह्या ज्या गोष्टी आहेत, साऊंड वेव्ज वगैरे, तर लक्षात असू द्या, हा ना, हे काय एक प्रकारची एनर्जी आहे. काय आहे, एक प्रकारची एनर्जी आहे. समजला का? एनर्जीमध्ये ॲटम्स राहत नाही, इतकं लक्षात ठेवा. एनर्जीमध्ये ॲटम्स राहत नाही. कोणती पण एनर्जी असो, त्याच्यामध्ये ॲटम्स राहत नाही. समजला का? आता तुमचे विचार बघा, तुमचे काही विचार फारच स्ट्रॉंग राहतात, काही विचार फारच वीक राहतात, हा ना. मजबूत विचार म्हणतो, उच्च विचारसरणी विचार, बिलकुल चांगले विचार, चांगले आपण म्हणतो की बिलकुल. बघा तुम्ही स्वतः फील करून बघा की नाही, मैं इस बार एग्जाम में पास होऊंगा, टॉप करूंगा. किती स्ट्रॉंग विचार वाटतो, म्हणजे एनर्जी आपली वाढली. त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणा की मी फार वीक आहे, असं जर सपोज आपण म्हटलं, तर आपली एनर्जी कशी लो होऊन जाते. म्हणजे हा एनर्जी आहे. समजलं का? आपण मैं स्ट्रॉंग उभा आहे, मैं कर सकता हूँ, किती एनर्जी वाढली आपली. तर हे जे एनर्जी आहे ना, बरोबर आहे का नाही, तर हे जे भावना आहे याच्यामध्ये ॲटम्स राहत नाही. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ॲटम्स राहत नाही. चला तर मग आता काय म्हणते बघा, हाऊ मॅटर इज मेड ऑफ. हाऊ मॅटर इज मेड अप ऑफ. म्हटलं सर यार, तुम्ही ॲटम म्हटलं डायरेक्ट मॅटरवर आले. बरोबर आहे ना यार, बट लक्षात असू द्या की मॅटर जो आहे शब्द, हा ना, हा ॲटमशी रिलेटेड आहे. कसा आहे बघा, इकडे बघा, ॲटम्स आर द बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ मॅटर. आता बघा, हे पूर्ण बिल्डिंग समजा, हे काय बिल्डिंग आहे, 3-4 मजलीची बिल्डिंग, ठीक आहे. तर याच्यामध्ये कसं आहे, जे छोटूछोटूचे ब्लॉक दिसून राहिले ना, विटासारखे, ब्रिकसारखे, हे छोटूछोटूचे ब्लॉक आहे, याला आपण ॲटम म्हणायचं. काय म्हणायचं, ॲटम. आणि ॲटमचं मिळून काय बनला, मॅटर बनलं. ॲटमचं मिळून काय बनलं, मॅटर बनलं. म्हणजे हा आपण पकडा सिम्पल एक्झाम्पल. याच्यामध्ये काय आहेत, छोटूछोटूसे ॲटम्स आहेत. काय आहेत, छोटूछोटूसे ॲटम. आणि जो पूर्ण बनला ना, याला आपण म्हणतो मॅटर. काय म्हणतो, मॅटर म्हणतो. ठीक आहे. तर मित्रांनो लक्षात असू द्या, सगळ्यात म्हणजे इम्पॉर्टंट काय आहे तुम्हाला असेल, मॅटर म्हणजे काय आहे तुम्हाला माहीत आहे. मॅटर म्हणजे काय आहे, मॅटर म्हणजे अशी गोष्ट की ज्याचा मास आहे आणि जे काहीतरी स्पेस ऑक्युपाय करते. त्याच्यापेक्षा सिम्पल शब्दात सांगतो मी, जे मगाशी मी सांगितलं की भावना वगैरे, हीट वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सोडून ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, जसं की सॉलिड आहे, लिक्विड आणि गॅस आहे, हा ना. त्याच्यानंतर अजून 2 गोष्टी आहेत, प्लाझ्मा आणि बोज आइन्स्टाईन कंडेन्सेट, ते आपण दुसऱ्या टॉपिक म्हणजे मॅटरमध्ये कव्हर करतो, बरोबर आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, सॉलिड, लिक्विड, गॅसेस, तर यांच्यामध्ये काय आहे, ॲटम प्रेझेंट आहे, बरोबर आहे. आणि ॲटमच्या मिळून काय बनला, मॅटर बनला. समजलं की गोष्ट. तर मॅटर काय आहे, मॅटर काय आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण काय म्हणतो, मॅटर. जसे की हा रिमोट आहे, हा सुद्धा काय आहे, मॅटर. तुमचा वॉटर आहे, हा सुद्धा काय आहे, मॅटर. समजली काय गोष्ट. त्याच्यानंतर CO2 कार्बन डायऑक्साईड सुद्धा काय आहे, मॅटर आहे. ऑक्सिजन हे सुद्धा काय आहे, मॅटर आहे. समजली काय गोष्ट. कोणती गोष्ट पकडा, सॉलिड, लिक्विड, गॅसमधली कोणती गोष्ट पकडा, जे सॉलिड आहे किंवा लिक्विड आहे किंवा गॅस आहे, त्याला आपण काय म्हणतो, मॅटर बनतो. कारण तो कशाने बनलेला आहे, ॲटम्सने बनलेला आहे. ॲटम्सच्या जुळल्याने, ॲटम्सला जुळल्याने ती जी बिल्डिंग बनली आहे तिला आपण काय म्हटलं, मॅटर म्हटलं. ओके. चला मग या इकडे. आता बघा, हा हेअर आहे, हेअर. आता बघा तुम्हाला ॲटमचा बिलकुल साईज दाखवतो की ॲटम किती छोटा असते. म्हणजे किती ॲटम मिळत मोठा मोठा हेअर बनला आहे, हा ना. बघा आतमध्ये जा, बिलकुल याच्या आतमध्ये, बिलकुल हेअरच्या आतमध्ये आपण गेलो, बघा किती सारे आहेत बघा. हे बघा छोटू छोटू दिसते ना, गोल 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 गोल, हा ना. आता आपण ॲटमच्या आतमध्ये गेलो, पण जे गोल गोल दिसत होते ना तेच आहेत ॲटम. जे गोल गोल दिसते ना, म्हणजे बघा हेअरच्या आतमध्ये किती आतमध्ये ते ॲटम्स आहेत. समजली काय गोष्ट. अजून एकदा बघून घ्या की ॲटम किती लहान आहेत. हा हेअर झाला, हेअरच्या आतमध्ये बघा
किती आतमध्ये ते ॲटम्स आहेत? बघा त्याच्या आतमध्ये बिलकुल छोटे छोटे असे थ्रेड्स आहेत, ना, सेल्स म्हणतो आपण ज्याला, पेशी. त्याच्या आतमध्ये अजून आपण जाऊ, बरोबर. बघा हे बघा छोटे छोटे, त्याच्यामध्ये बघा केरॅटिन प्रोटीन आहे. हा केरॅटिन प्रोटीनमध्ये बघा, केरॅटिन प्रोटीन कशाने बनलेला आहे? ॲटम्सने बनलेला आहे, मॉलिक्युल्सने बनलेला आहे. समजलं का गोष्ट? मला असं वाटतं की तुम्हाला ॲटम समजला असणार की ॲटम किती लहान आहे, बरोबर आहे. आता बघा मॅटर कोणता, आपण सॉलिड लिक्विड गॅसेस म्हटलं मॅटर. सपोज हा रिमोट, याला मी मॅटर समजलं. काय समजलं? मॅटर. याच्यामध्ये असे ॲटमचा बिलकुल असा ग्रुप आहे, म्हणजे हा जो बनला आहे याच्या आतमध्ये काय आहेत? अशा प्रकारचे ॲटम्सने ग्रुप बनलेले आहे. त्याला मी काय म्हटलं? मॉलिक्युल्स म्हटलं. काय म्हटलं? मॉलिक्युल्स म्हटलं. आणि ह्या मॉलिक्युल्समधला हा जो एक ॲटम आहे, हा जो एक दिसून राहिला, हा असा एक प्रकारचा सर्कल, याला मी काय म्हणतो? ॲटम. समजलं का? ॲटमचं मिळून मॉलिक्यूल बनला आणि पूर्ण मॉलिक्यूलचं मिळून काय बनला? मॅटर बनला. समजली गोष्ट? तर याच्यामधला हा जो एक सिंगल आहे त्याला म्हटलं ॲटम. आता ॲटमच्या आतमध्ये काय आहेत रे? ऑर्बिट्स आहेत. काय आहेत? ऑर्बिट्स आहेत. आणि ऑर्बिटमध्ये कोण फिरतो रे? कोण फिरतो? हा फिरतो BMW मध्ये, इलेक्ट्रॉन. समजलं का? आणि सेंटरमध्ये कोण राहतो? सेंटरमध्ये राहतो न्यूक्लियस. सेंटरमध्ये कोण राहतो? न्यूक्लियस. बघा न्यूक्लियस विथ इलेक्ट्रॉन्स. हा न्यूक्लियस इकडे, इलेक्ट्रॉन्स इथे. समजली गोष्ट? आणि दुसरी गोष्ट, न्यूक्लियसच्या आतमध्ये काय राहते? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. आपण अजून बघू समोर, ठीक आहे, नंतर येणार लेक्चरमध्ये. तर बघा, ॲटम्स कंबाईन्स टू फॉर्म मॉलिक्युल्स अँड कंपाऊंड. थेंबे थेंबे तळे साचे म्हणतो ना आपण, तशाच प्रकारे लहान लहानसे ॲटम मिळून कंपाऊंड तयार करतात किंवा मॉलिक्युल्स तयार करतात. मॉलिक्युल्स म्हणजे काय होते? ॲटमचा संच, ग्रुप ऑफ ॲटम्स. हा ना, डिफरंट डिफरंट ॲटमचं राहते किंवा सेम ॲटमचं पण राहते. ओके. तर बघा काय म्हणते? ॲटम्स कंबाईन्स टू फॉर्म मॉलिक्युल्स अँड कंपाऊंड्स. कंपाऊंड्समध्ये काय राहते रे? आता तुम्हाला सांगतो मी समोर सगळ्या गोष्टी. बघा हा वॉटर काय आहे? कंपाऊंड आहे. काय आहे? कंपाऊंड. कारण याच्यामध्ये काय आहे? कमीत कमी दोन एलिमेंट्स म्हणतो आपण याला. काय म्हणतो? एलिमेंट्स. याचा एक ॲटम झाला, याचा एक ॲटम झाला, याचा ॲटम. तर हे दोन ॲटम तर सेमच आहेत, हायड्रोजन हायड्रोजन. हा एक ॲटम पकडा, हा एक ॲटम पकडा, हा एक ॲटम पकडा. या जगामध्ये एकच ॲटम राहील का? नाही. प्रत्येक एलिमेंटचा डिफरंट ॲटम आहे. हायड्रोजनचा डिफरंट, ऑक्सिजनचा डिफरंट. म्हणजे याच्यामध्ये किती ॲटम्स आहेत? 2. याचे म्हणजे सेमवाले. ऑक्सिजनचा एक ॲटम आहे आणि हायड्रोजनचे एक डिफरंट ॲटम आहे. बरोबर आहे. पुन्हा एकदा सांगतो मी, हायड्रोजनचे 2 ॲटम, ऑक्सिजनचा एक ॲटम. पण हायड्रोजनचे 2 ॲटम काय आहेत? सेम आहेत. बरोबर आहे. आणि ऑक्सिजनचा एक ॲटम. समजली गोष्ट? तर बघा मित्रांनो, कंपाऊंड म्हणजे काय असते की ज्याच्यामध्ये कमीत कमी 2 जे ॲटम आहेत ते डिफरंट पाहिजे. कमीत कमी 2 ॲटम काय पाहिजे? डिफरंट. जर मी असं म्हटलं हायड्रोजन हायड्रोजन तर सेम झाले ना. हायड्रोजन गॅससोबत म्हटलं S2, काय म्हटलं? S2 म्हटलं. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये मी काय म्हणेन? दोन्ही हायड्रोजन आहेत, दोन्ही हायड्रोजनचे ॲटम आहेत. तर त्याला आपण काय म्हणू? एलिमेंट्स म्हणतो. काय म्हणतो? एलिमेंट्स. पण याच्यामध्ये काय आहेत? 2 जे ॲटम्स आहेत ते डिफरंट्स आहेत. आपण पुन्हा पुढे येणाऱ्या सिरीजमध्ये ह्या गोष्टी शिकूसुद्धा. ओके. तर लक्ष द्या इकडे मित्रांनो, काय म्हणते? ॲटम्स कंबाईन्स टू फॉर्म मॉलिक्यूल. तर याला आपण याला मॉलिक्युल्स म्हणतो किंवा कंपाऊंड म्हणतो किंवा मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स म्हणतो. ठीक आहे. तर लक्ष द्या इकडे, हा जो आहे हा, याच्यामध्ये काय म्हटलं मी? ॲटम्स कंबाईन्स टू फॉर्म मॉलिक्यूल. बरोबर आहे. ॲटम आहे, एकमेकाला जुळले आणि मगाशीच काय म्हटलं मी? ॲटमचा जो संच होते त्याला मी काय म्हटलं? मॉलिक्यूल म्हटलं. ग्रुप्स ऑफ ॲटम्सला काय म्हटलं? मॉलिक्युल्स म्हटलं. तर हा ॲटम जेव्हा जुळला तेव्हा काय बनला? H2O. त्यालाच आपण काय म्हणतो? वॉटर. दिसून राहिला इकडे मागे सुद्धा, त्याला आपण काय म्हटलं? वॉटर. तर हा जो वॉटर आहे याला आपण म्हणतो मॉलिक्यूल. काय म्हणतो? मॉलिक्यूल. समजली काय गोष्ट? यालाच आपण म्हणतो मॉलिक्यूल. कारण याच्यामध्ये काय आहेत? एकपेक्षा जास्त ॲटम्स आहेत. एकपेक्षा जास्त ॲटम जर असले तर त्याला आपण काय म्हणतो? मॉलिक्युल्स. आता एलिमेंट आहे, कंपाऊंड आहे, ते आपण नंतर पाहू. ठीक आहे. आता बघा, द टाईप अँड अरेंजमेंट ऑफ ॲटम्स डिटरमाइन द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. बघा कोणत्या टाईपचे एलिमेंट्स आहेत, म्हणजे ॲटम म्हणजे एलिमेंट पकडा, सांगतो सध्या परिस्थितीत. ठीक आहे. कोणत्या टाईपचे ॲटम्स आहेत आणि ते कशा प्रकारे अरेंज आहेत त्याच्यावरून काय होते? बघा त्याची प्रॉपर्टी, त्याचा गुणधर्म ठरतो मॅटरचा. उदाहरण सांगतो तुम्हाला मी. बघा ॲटमची रचना, अरेंजमेंट म्हणजे काय होते? रचना होते. तर हे जे ॲटमची रचना आहे हे बघा किती जवळ आहे, बिलकुल क्लोज. त्याच्यानंतर लिक्विडमध्ये बघा, हा ना, द्रव्यामध्ये थोडे दूर आहेत आणि गॅसमध्ये बघा, वायूमध्ये थोडे अजूनच दूर आहेत. समजलं का? पाण्याचे एक्झाम्पल घ्या. आईस राहते, आईसमधले जे ॲटम्स राहते वॉटरचे ते जवळ राहते. समजला का? आईसमधले जे मॉलिक्युल्स राहतात ना, मॉलिक्युल्स आईसचे, वॉटरचे, ते असे जवळ राहते. त्यांच्यामध्ये काय आहे? हे सोबत जे ॲटम आहेत, हा ना, यांच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स आहे. काय आहे? अट्रॅक्शन फोर्स. तर जे ॲटम्स आहेत वॉटरचे ते असे जवळ राहते, म्हणून आईस सॉलिड बनते. म्हणजे सॉलिड गोष्टीमध्ये काय आहे? ॲटममध्ये जवळ राहण्याची ताकद आहे किंवा त्यांच्यामध्ये फोर्स आहे, त्याच्यामुळे काय होते? ॲटम्स जवळ राहते. पण लिक्विडमध्ये काय आहे रे? लिक्विडमध्ये तो जो फोर्स आहे ॲटममधला, हा ना, किंवा मॉलिक्युलमधला, तो जो फोर्स आहे ना तो थोडा कमी आहे.
समजलं का? म्हणून ते थोडे दूर दूर राहते. आणि गॅसेसमध्ये काय आहे, गॅसेसमधले पार्टिकल लई दूर राहते. समजलं का? म्हणजे कसं म्हणू शकता तुम्ही की एखादा एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज मी इथनं स्प्रे मारला, स्प्रे, हा ना, म्हणजे तिथं जर कोणी उभा राहील ना त्याला बिलकुल असंच समजून जाईल की हा म्हणजे कोणता स्प्रे आहे म्हणून, हा ना. समजली काय गोष्ट? कारण काय आहे, हे जे गॅसेसचे पार्टिकल आहे हे लवकरच पसरते. हा सॉलिड पसरून राहिला का? नाही. का बरं नाही पसरून राहिला? कारण याच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स आहे, एकमेकाला पकडून ठेवून राहिले. पण तोच गॅस असता तर असा पसरला असता, कारण त्याच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स नाही आहे, एकमेकाला जवळ पकडून ठेवण्यासाठी लागणारा फोर्स नाही आहे. समजली गोष्ट? मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असेल. त्याच्यामुळे काय आहे भाऊ? त्याच्यामुळे काय आहे? त्याच्यामुळे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस अशा प्रकारच्या अवस्था निर्माण झाल्या. सॉलिडमध्ये काय आहेत, ॲटम जवळ आहेत, लिक्विडमध्ये थोडे दूर आणि गॅसमध्ये जास्तच दूर आहेत. समजली गोष्ट? तर अशा प्रकारे याचमुळे ॲटमच्या डिफरंट अरेंजमेंटमुळे काय झालं आहे, डिफरंट टाईपच्या गोष्टी निर्माण झाल्या, डिफरंट टाईपच्या मॅटर निर्माण झाले आहेत. बरोबर आहे? म्हणजे तोच वॉटर पहा, सॉलिडमध्ये बर्फ राहतो, लिक्विडमध्ये पाणी राहतो आणि गॅसमध्ये वेपर राहतो. समजलं का? कशामुळे झालं? ॲटमच्या विविध रचनामुळे. समजला? चला घ्या समोर या. आता बघा काय म्हणते, द बिहेवियर अँड इंटरॅक्शन ऑफ ॲटम्स एक्सप्लेन फिजिकल अँड केमिकल चेंजेस. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बर्फ वितळतो. बरोबर आहे? म्हणजे जो बर्फ राहतो तो वितळतो, लिक्विडमध्ये जातो आणि लिक्विड काय करतो, जर आपण जास्त त्याला गरम दिलं, टेम्परेचर दिलं तर तो कशामध्ये जातो, गॅसमध्ये जातो, वाफ बनते. बरोबर आहे गोष्ट? तर हा जो चेंज झाला याला आपण काय म्हणतो, फिजिकल किंवा केमिकल चेंज. हा जो वितळणे, मेल्टिंग म्हणतो, बॉइलिंग म्हणतो, हे झाले फिजिकल चेंज. हे काय झाले, फिजिकल चेंज झाले. फिजिकल चेंजमध्ये काय होते, कलर बदलणे म्हणा किंवा मेल्टिंग होणे, एखादी गोष्ट वितळणे किंवा बॉइलिंग होणे, हा ना, किंवा फ्रीजिंग होणे म्हणू आपण. ह्या ज्या गोष्टी आहेत, सब्लिमेशन होणे, जसा कापूर डायरेक्ट उडून जातो हवेमध्ये. कापूर तर कापूरच आहे ना, कॅम्फर तर कॅम्फरच आहे, फक्त इतकाच आहे का तो सॉलिडच्या कशामध्ये कन्वर्ट झाला, गॅसमध्ये कन्वर्ट झाला. त्याच्यामधला जो आहे कंटेंट तो चेंज झाला का, त्याच्यामधले एलिमेंट चेंज झाले का, नाही. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल वॉटरच आहे मित्रांनो. मला सांगा, पाणी आहे, बर्फ आहे, लिक्विडमधला पाणी आहे आणि गॅसेसमधला स्टीम आहे. पण प्रत्येकामध्ये काय आहे, आता पण काय आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजनच आहेत. म्हणजे वॉटरच आहे तिघांमध्ये. त्याच्यामधले वॉटर वगैरे चेंज झाले का? वॉटर CO2 मध्ये कन्वर्ट झाला का? नाही. फक्त त्यांची काय म्हणतो, त्यांची स्टेट चेंज झाली, सॉलिडची लिक्विड आणि लिक्विडची गॅस. ठीक आहे. तर असे जे चेंज आहेत त्याला आपण म्हणतो फिजिकल चेंज. फिजिकलमध्ये काय आहे, फिजिकलमध्ये एलिमेंट ॲटम बदलत नाहीत, वॉटरच राहतो, फक्त त्याची अवस्था बदलते, सॉलिडची लिक्विड किंवा लिक्विडची गॅस. त्याला आपण म्हणतो फिजिकल चेंज. ठीक आहे. आणि केमिकल चेंज म्हणजे काय होते रे, केमिकल चेंजमध्ये तो पूर्णच चेंज होऊन जातो. मी सांगतो समोर. ठीक आहे. आता लक्ष द्या, बिहेवियर अँड इंटरॅक्शन ऑफ ॲटम्स. आता हा जो चेंज होऊन राहिला तो कशामुळे होऊन राहिला, तर ॲटमच्या बिहेवियरमुळे. ॲटमचा जो स्वभाव आहे, डिफरंट ॲटम आहेत ना, तर त्यांचे डिफरंट काहीतरी प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे. तर त्यांच्या इंटरॅक्शनमुळे, त्यांच्यामध्ये झालेल्या काहीतरी काय म्हणू शकतो, रासायनिक अभिक्रियामुळे काहीतरी डिफरंट गोष्टी प्रोड्यूस होतात. ठीक आहे. बघा इकडे मी तुम्हाला सांगतो. हा बघा इकडे, फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. पहिल्यांदा फिजिकल चेंज बघून घ्या. फिजिकल चेंजमध्ये बघा, मेल्ट होऊन राहिली आईस्क्रीम. फक्त काय होऊन राहिली, मेल्ट. पण ती आईस्क्रीमच आहे ना, गोड तर गोडच लागणार आहे, व्हॅनिलाच लागणार आहे. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर जे बी आहे, बदाम कुल्फीच वाटणार आहे. काय होणार आहे का? फक्त इतकं आहे का ते बदलली, सॉलिड होती आता लिक्विडमध्ये कन्वर्ट झाली. याला आपण काय म्हणतो, फिजिकल चेंज. याच्यामध्ये काय झाला, ॲटम स्टेज द सेम. ॲटम याच्यामधले जे ॲटम्स असतील ते सेमच आहेत, पण याच्यामध्ये काय, अट्रॅक्शन कमी झाला आहे. आता ते लिक्विडमध्ये कन्वर्ट झाले आहेत, अरेंजमेंट बदललेली आहे. समजली का गोष्ट? रचना बदललेली आहे. रचना म्हणण्यापेक्षा पॅटर्न बदललेला आहे त्याचा. त्याच्यानंतर केमिकल चेंजेस बघा, ॲटम बॉम्ब फुटला, हायड्रोजन बॉम्ब फुटला, हिरोशिमा नागासाकी, हा ना. तर याच्यामध्ये काय राहते, स्टार्टिंगला काहीतरी डिफरंट मटेरियल राहते, पण त्यांच्यामध्ये जेव्हा अभिक्रिया होते तर काहीतरी वेगळाच बनते. बघा काय लिहिलं आहे, ॲटम रिअरेंज टू फॉर्म न्यू सबस्टन्स. ॲटम काय होतात, रिअरेंज होतात. ॲटम स्वतःमध्ये बदलाव करतात, रिअरेंज करतात स्वतःला आणि काहीतरी नवीनच फॉर्म होते. मला असं वाटते तुम्हाला गॉट इट, हा ना, तुम्हाला समजला असणार. आता अजून बघू आपण. या हे खूप सारे एलिमेंट्स आहेत. हे काय आहेत, खूप सारे एलिमेंट्स. आणि प्रत्येक एलिमेंट, हा बघा एलिमेंट्स आहेत, ह्या प्रत्येक एलिमेंटचा ॲटम असतो. जसा की कार्बनचा ॲटम आहे. कशाचा ॲटम आहे रे, कार्बनचा ॲटम आहे. ठीक आहे. कार्बनचा ॲटम आहे, हा कार्बनचा ॲटम राहील, हा ना. कार्बनचा ॲटम आहे, नायट्रोजनचा ॲटम आहे, ऑक्सिजनचा ॲटम आहे, फ्लोरिनचा ॲटम आहे. आणि याच्यामध्ये आपण म्हणू की सर ॲटम तुम्ही डिफरंट कसे बनवून राहिला, तर प्रत्येकामध्ये काय, इलेक्ट्रॉन डिफरंट आहेत. इलेक्ट्रॉन काय आहेत, डिफरंट आहेत, डिफरंट इलेक्ट्रॉन आहेत. आपण ह्या सर्व गोष्टी समोरच्या येणाऱ्या काळात बघू सध्या. पण इतकं लक्षात असू द्या की बघा, डिफरंट ॲटम असल्या कारणामुळेच ॲल्युमिनियम डिफरंट आहे, कॉपर डिफरंट आहे, झिंक डिफरंट आहे, त्याच्यानंतर तुमचा सिल्वर, हा ना, त्याच्यानंतर तुमचा गोल्ड, त्याच्यानंतर तुमची मर्क्युरी, त्याच्यानंतर तुमच्या ब्रोमिन, त्याच्यानंतर तुमच्या फ्लोरिन, त्याच्यानंतर तुमच्या हेलियम,
त्याच्यानंतर तुमच्या हायड्रोजन, त्याच्यानंतर तुमचा सोडियम, बरोबर आहे, त्याच्यानंतर तुमचा कॅल्शियम. ह्या ज्या तुमच्या गोष्टी म्हणतो ना आपण, हे सर्व काय आहेत, ह्या सर्वांचे डिफरंट ॲटम आहेत. ह्या सर्वांचे काय आहेत, डिफरंट ॲटम. आणि ह्या प्रत्येकाला आपण काय म्हटलं रे, प्रत्येकाला आपण म्हणतो एलिमेंट. शिकू आपण याला, प्रत्येकाला आपण काय म्हणतो एलिमेंट्स. यांचा जो संच असतो खूप सारा, यांच्यामध्ये खूप सारे सेम मॉलिक्युल्स वगैरे राहते, त्याला आपण एलिमेंट्स म्हणतो. ते आपण शिकू. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचा पिरियोडिक टेबल असते, तुम्हाला समजेल समोर. याच्यामध्ये पूर्णच ह्या जगामध्ये जे आता जितके एलिमेंट्स आहेत, जितके ॲटम्स आहेत डिफरंट त्यांच्या याच्यामध्ये बिलकुल विभागणी केलेली आहे SPD ब्लॉकमध्ये. ते आपण बघू नंतर कधीतरी. चला घ्या. आता बघा हा केमिकल चेंज बघा, केमिकल चेंज बघा. हा बघा व्हिनेगर ॲसिड टाकलेला आहे, थोडा कलर टाकलेला आहे. आता बेस आला बेकिंग सोडा, है ना, खाण्यात सोडा म्हणतो. ये देखो रिॲक्शन हो गई. आता मला सांगा, मी असं म्हणेन मला यातला बेकिंग सोडा वापस पाहिजे, हा ना, किंवा मी असं म्हणेन मला यातला ॲसिड वापस पाहिजे, मिळणार आहे का? म्हणजे पहिले जे ॲसिडचे हे होते ॲटम्स किंवा बेकिंग सोडाचे जे ॲटम्स होते, हा ना, त्याच्यामधले जे ॲटम्स होते ते आता ते राहिलेले नाही. ते आता काहीतरी डिफरंटच झाले आहेत. आता काहीतरी डिफरंटच बनलेलं आहे. समजली काय गोष्ट? म्हणजे पहिलेचे ॲटम राहिलेले नाही, आता ते दुसऱ्यामध्येच बदलले आहेत. समजली गोष्ट? असं त्याला आपण म्हणतो केमिकल चेंज. केमिकल म्हणजे अशी रासायनिक अभिक्रिया की त्याच्यामध्ये नवीन काहीतरी बनते, ॲटमची अशी काहीतरी नवीन रचना बनते. समजली गोष्ट? पहिले काहीतरी डिफरंट अरेंजमेंट राहते, रचना राहते, त्यांच्यामध्ये काहीतरी रिॲक्शन होते आणि आता डिफरंट काहीतरी रचना झाली. बघा पहिले ॲसिडचे काहीतरी ॲटम्स डिफरंट असतील, त्याच्यामध्ये कलर टाकलेला फक्त दाखवण्यासाठी, त्याची काही रिॲक्शन होणार नाही. त्याच्यानंतर बघा बेकिंग सोडा आहे, हा ना, आता यांच्यामध्ये काहीतरी रिॲक्शन झाली तर बघा CO2 बाहेर निघाला, हा ना. म्हणजे CO2 होता का पहिल्यांदा? नव्हता. पण आता काय झालं, रिॲक्शन झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड असा फेसाच्या माध्यमातून बाहेर निघलेला आहे. समजलं? मला असं वाटतं तुम्हाला समजलं असेल. तर बघा मित्रांनो, हे होतं माझ्याकडनं. आणि आता तुम्हाला माहितीच आहे आपली स्कॉलरशिप टेस्ट आहे. नाव काय रे? नेक्स्ट जेन स्कॉलरशिप टेस्ट. महाराष्ट्रातील 8वी 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांकरिता आहे. बरोबर आहे. सब्जेक्ट आपले फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी. नाव ऐकून चेक करण्याची गरज नाही आहे. सर्व काही आपलं कुठं आहे अवेलेबल? आपलं सर्व काही अवेलेबल आहे ई-सारथी ऑनलाईन. हा जो आपला काय आहे मोबाईल ॲप आहे ना, अँड्रॉइडवरच आहे, ठीक आहे, प्ले स्टोरवर. तर त्याच्यामध्ये जा, त्याच्यामध्ये पूर्ण कंटेंट आहे. बिलकुल सर्वच कंटेंट दिलेलं आहे, हा ना. अजून अपलोड होणंच राहिलेलं आहे. तर ते व्हिडिओज बघा तुम्ही. आणि जर तुम्हाला वाटलंच की सर काहीतरी डाऊट आहे तर हा नंबर आहे 8233773377. बरोबर आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये खूप सारे कॅश प्राईज वगैरे पण आहेत. 10 कॅश प्राइजेस आहेत. बरोबर आहे का नाही? 4 लाख प्लस बक्षीस, म्हणजे खूप मोठी अमाऊंट होते. त्याच्यामध्ये टॉपरला 1 लाख, त्याच्यानंतर जे नंतरचे 3 आहेत 8वी 9वी 10वी, त्यांना प्रत्येकी 50,000 रुपये. आणि जे वाचलेले 6 लोक आहेत त्याच्यामध्ये 8वीचे 2, 9वीचे 2 आणि 10वीचे 2 अशा प्रकारचे आहे, त्यांना प्रत्येकी मिळणार 25,000 रुपये. तर अशा प्रकारची ही संकल्पना आहे. काही याच्यामध्ये बदल राहिला तर आम्ही तुम्हाला कळवूच. ठीक आहे. तर मित्रांनो, हे होतं माझ्याकडनं. तुम्ही आमच्या ई-सारथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.